Yes, Stephen. So please tell me where we have come today. Yeah, we are here at the beautiful hunting castle of Hummelsheim, Okay. which is one of the last castles ever built in Germany. Okay. And when was that built? It was about 1905 to 1907. Oh, pretty old, pretty old. But it looks very beautiful. It is. It is one of the most beautiful buildings we have nearby. Okay. So I heard there is some issue with the ownership of this castle right now. Oh, unfortunately, that's the case. After the reunification, the government sold this beautiful place to a businessman, but they never finished the deal in a good way, and now they are on the court fighting each other. It's just How long that case is going on? Like few decades? now it's 16 or 17 years. Okay, 16 or 17 years. Yeah. So जर्मनीचं जे रिअल इस्टेट मार्केट आहे ते अत्यंत रेग्युलेटेड आहे आणि अशा केसेस इथे होतच नाहीत. शून्य केसेस असतात. पण इथे आल्यावर हे कळलं की एवढ्या मोठ्या सुंदर वास्तूची अशी केस झाली आहे जिथे एक डिस्प्यूट चालू आहे. पण भारतामध्ये मात्र प्रॉपर्टी डिस्प्यूट ही खूप कॉमन गोष्ट आहे आणि सगळ्यात जास्त लिटिगेशन हे रिअल इस्टेट मध्ये होतात. ह्याचा अर्थ असा नाही की रिअल इस्टेट ॲसेट वाईट आहे, पण ह्याचा अर्थ असा आहे की आपल्याला ॲज अ इन्व्हेस्टर खूप सांभाळून ह्या सगळ्या डील्स केल्या पाहिजेत, प्रॉपर माहिती घेऊन त्या डील्स केल्या पाहिजेत. त्याच्या कंपॅरिझन मध्ये जर आपण बघायला गेलो तर म्युच्युअल फंड्स किंवा इक्विटी मार्केटमध्ये होणारे डील्स जास्त सेफ असतात, जास्त रेग्युलेटेड असतात आणि असा लोचा तिथे होऊ शकत नाही. त्यामुळे जर तुम्ही अशी इन्व्हेस्टमेंट करू इच्छिता जी सेफ पाहिजे, ज्याच्यामध्ये असे तुम्हाला काही कायद्याचे लफडे नको आहेत, तर तुम्ही रिअल इस्टेटच्या ऐवजी इक्विटी किंवा इक्विटी रिलेटेड इन्स्ट्रुमेंट्स लाईक स्टॉक्स आणि म्युच्युअल फंड याचा विचार करू शकता. कारण तिथे 0% प्रॉबॅबिलिटी आहे की असं काहीतरी होईल. जर रेग्युलेटेड कंट्रीमध्ये जर्मनीसारख्या देशामध्ये असे लोचे होऊ शकतात, तर आपण ह्याच्यापासून काहीतरी शिकलं पाहिजे आणि आपल्या पैशाबद्दल काळजी घेणं हे सर्वस्वी आपलं कर्तव्य आहे. दुसरं कोणी आपल्यासाठी करणार नाही. त्यामुळे तुम्ही जी काही गुंतवणूक कराल केअरफुली करा, प्रॉपर लीगल वेमध्ये करा आणि अशा पद्धतीने करा की तुम्ही त्याच्यात अडकणार नाही. सो थँक्यू स्टीफन फॉर giving us this information about this castle, and it's a really beautiful place that we have come here, and I'm really happy that you brought me here and I had a great time. Thank you. Thank you very much. It's a pleasure for me having you here.